हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण रव्यापासून इन्स्टंट असे अप्पम तयार करणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण मिक्सरमध्ये एक बाउल रवा घालून घेऊया। त्याचबरोबर अर्धी वाटी दही आणि एक चमचाभर साखर घालायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ। हे सर्व घालून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि गरज लागेल त्याप्रमाणे त्यात पाणी घालायचं आहे आपल्याला। ज्या वाटीने दही घेतले आहे त्या वाटीने एक वाटी पाणी घालून घेऊया आणि हे आता मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण भांड्यात काढून घेऊया आणि आता आपण भाजी करून घेऊ तोपर्यंत। आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि तेल आपलं गरम झाले की त्यात मी कढईत 2 ते 3 चमचे तेल घातले आहे। तेल आपलं गरम झाले की त्यात आपल्याला जिरं मोहरी घालून तडतडून घ्यायचे आहे। आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे, त्यासाठी मी एक मोठ्या साईजची 2 बटाटे शिजलेले घेतले आहेत। त्याची आपण भाजी करायची आहे। बटाटा आपल्याला कुस्करूनच घ्यायचा आहे, काप वगैरे काही करायचे नाही। कुस्करलेल्या बटाट्याची भाजी खूप छान लागते। आणि आपली जिरं मोहरी तडतडली की त्यात आपण आता कांदा मिरची घालून व्यवस्थित असं परतून घेऊया। मोहरी आपली भाजली आहे। मी एक कांदा आणि 2 मिरच्या हे घेतल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा करू शकता। कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिरच्या देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याची चव त्यात छानपैकी उतरली पाहिजे। आता आपला कांदा हलका सोनेरी झाला आहे, जास्त डार्क करायचं नाही आपल्याला। आता त्यात आपल्याला एक छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे पहिला तेलातच परतून घ्यायचं, जेणेकरून बटाट्याची भाजीला चव खूप छान येईल। तेलात हळद भाजल्याने ते कडवटपणा जातो आणि व्यवस्थित अशी आपली ही भाजी बनते। आणि ही 2 मॅश केलेले बटाटे घेतले आहेत आणि थोडी कोथिंबीर। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, अशा प्रकारे आपली ही बटाट्याची भाजी बनून तयार झाली आहे। आता आपण अप्पम तयार करून घेऊया। अप्पमसाठी आता आपल्याला रव्यात थोडा इनो घालायचा आहे। चला तर अप्पमची तयारी करूया। आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला इनोचं पूर्ण पाकिट घालायचं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर पूर्णपणे हलकं फुलकं झालं पाहिजे। तवा आता आपला गरम झाला आहे व्यवस्थित, बॅटर ही व्यवस्थित फुलला आहे। आता तव्याला जरा सुद्धा तेल लावायचं नाही, बिन तेलाचा आपल्याला हे अप्पम तयार करायचं आहे। एकदम हेल्दी आणि पौष्टिक असे अप्पे हे असतात। साऊथ इंडियाचे एकदम फेमस असे हे अप्पे आहेत, अप्पम आहेत। ह्याला एकदम लो पण गॅसवर पण नाही आणि जास्त हाय पण गॅसवर ह्याला शेकायचं नाही। एकदम मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं ह्याला भाजून घ्यायचं, जेणेकरून त्याचे सर्व छिद्रे असे पूर्णपणे ओपन झाले पाहिजेत आणि व्यवस्थित असं ते शेकले गेलं पाहिजे। बिना तेलाचा वापर करता आपल्याला हे शेकायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित असं त्याला शेकून द्यायचं, म्हणजे त्याचे जे छिद्र आहेत ते पूर्णपणे मोकळे होतात। आता आपला अप्पम व्यवस्थित असा वरून शेकला गेला आहे, पूर्ण सोकल्यागत असं दिसत आहे हे पहा। आणि हळूहळू सर्व साईडने ह्याला असं उचलून असा आपला अप्पम काढून घ्यायचा आहे। असे केल्यामुळे काय होते की त्याला तेलाचा जास्त वापर लागत नाही। हे पहा, परत पलटी मारायचं नाही याला, एका साईडनंच हे अशा प्रकारे गोल्डन कलर होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे आपले जाळीदार अप्पम तयार झाले। हे पहा, पूर्ण छिद्र ह्याला दिसत असतील, वरून पूर्ण बाजू अशी ही शेकली जाते आणि दिसायला खूप छान आणि पौष्टिक आणि हेल्दी हे अप्पम तयार होतात। आणखीन एक तुम्हाला करून दाखवते। नॉनस्टिकच्या तव्यावर तेलाचा वापर जरा सुद्धा लागत नाही आणि जर तुम्ही हेच अप्पम जर लोखंडी तव्यावर करणार असाल तर तव्याला पहिला तेल थोडं लावून पुसून घ्यायचं, परत पाणी शिपडायचं, ते पुसून घ्यायचं आणि मग त्याच्यावर हे अप्पम करायला घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असं ज्या प्रकारे आता मी बनवले त्या प्रकारे तुमचे अप्पम बनून तयार होतात।
खूप पौष्टिक आहे. एकदम फेमस अशी ही साऊथ इंडियाची डिश आहे. दुसराही अप्पम आपला शेकून तयार झाला आहे. अशा प्रकारे आता आपण बाकीचे सर्व अप्पम बनवून घेणार आहे. ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, एकदम जाळीदार मस्त असं हे आपले अप्पम तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे आपले सर्व अप्पम बनवून तयार झाले आहेत. एकदम हेल्दी, पौष्टिक आणि इन्स्टंट झाले आहेत. आणि बटाट्याची भाजी देखील मी बनवून तयार घेतली आहे. थोडा कांदा घातला आहे ह्यात. आणि हे पहा, ह्याला कलर देखील खूप छान असा आला आहे. एकदम गोल्डन कलर आला आहे. हे पहा, फक्त अर्ध्या चमचा साखरमुळे एवढा कलर खूप छान आला आहे. आणि एकदम जाळीदार अशी आपले हे अप्पम बनवून तयार होतात. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.